ऐसे इसके लिए हमने जिक्र किया कि लोडा आया, पैसा तो लाया जरूर, लेकिन कई रिश्ते दूर भगा लेके गए। जो कभी किसी हमारे सुख दुख में शामिल होने वाले अब पैसा देख के आते भाई। पैसा दिया है तो जाएंगे, नहीं दिया है तो भाई काय के लिए जाए, मरने दो उसको वैसे। चलो हम मैच की तरफ रुख करेंगे। चंद्रकांत कोहली मैदान के अंदर, आखिरी गेंद इस ओवर की, बल्ले का बाहरी किनारा, गली के क्षेत्र में कोई रन नहीं बनेगा, खिलाड़ी मौजूद, यानी ओवर नंबर 2 यहां से समाप्त। टोटल रन यहां से बने 11 और विकेट गिर चुके टोटल कोम्बड़ बजट टीम के टोटल 3 विकेट। यहां से बने 3 विकेट के नुकसान पे 11 रन कोम्बड़ बुजे टीम जो पहले बल्लेबाजी कर रही है। हाँ, हमारी आवाज भी थोड़ी सी कम हो गई, खाना आएगा तो आवाज बढ़ेगी। रमेश महर गेंदबाजी के लिए तैयार। चलो भाई, इतना सलाह मशवरा होना चाहिए क्या? क्योंकि जिस गेंदबाज ने पहली ओवर डाली है उसे शायद कुछ बताने की जरूरत नहीं, क्योंकि सामने बल्लेबाज रहेंगे शुभम कोहली। 11 रन बन चुके 2 ओवर के बाद। तीसरी ओवर, फुल टॉस, स्विच हिट, ये अच्छी कोशिश, सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है तो भाई उंगली को जरा टेढ़ा कीजिए, घी भी ज्यादा निकलेगा और रन भी ज्यादा। टोटल बॉलर भाई गेंद डालेगा तो कैसे डालेगा, क्योंकि ऑफस्टिक के बाहर डालेगा तो भी वाइड मिलेगा, यहां डालेगा तो भी वाइड मिलेगा, तो डालेगा कहां? ये ऐसा प्रयास होना चाहिए। रमेश मेहरे गेंदबाजी के लिए, पहली गेंद के ऊपर छक्का, उसके बाद में डॉट गेंद। 17 रन यहां से बने, क्या 17 का खतरा किसको मिलेगा? ये अच्छी गेंद, यार लाइली वाली गेंद, यहां से अली का फर्ज जरूर उड़ाया, डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, सिंगल बनेगा। सिंगल के साथ टोटल 18 रन बने। 3 विकेट हालांकि जरूर जल्दबाजी में गवा दिए कोम्बड़ बुजे टीम ने, लेकिन अभी भी इस ओवर में मैं तो कहूंगा अभी सिंगल डबल को यहां से देखना चाहिए। चंद्रकांत कोहली बैटिंग के लिए तैयार। ये देखिए, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी कोशिश कर रहा था। यहां से कैच गवा दिया। भाई ये माइक में ना आवाज जल्दी आता है तो थोड़ा संभल के, ये आवाज खींचता है भाई, तो ऐसा नहीं हो जाए कि लाइव में कई दर्शक सुनते भी हैं। जरूर मैच खत्म होने के बाद इसके ऊपर आप चर्चा करो, लेकिन मैच ऑन है तो उसमें चर्चा सिर्फ हम ही करेंगे, आप मत करो। जरूर सिंगल ही बना। ये देखिए अच्छी गेंद, लेकिन लाइन की तरफ जरूर रुक करेंगे भाई, रन लीजिए, रन का मौका है तो 1+1 मिलेगा, क्योंकि ये वाइट बॉल है। टोटल रन यहां से बने 21 रन।
ये तीसरी ओवर, हालांकि इस ओवर में विकेट चटकाने का मौका जरूर था, लेकिन वहां पे खिलाड़ी ने कैच छोड़ी, तो खिलाड़ी थे वहां पे गोपाल थे, उनसे गलती हो गई। हालांकि ऐसा लगा कि कैच बन जाएगा। ये देखिए आवाज आई है अंपायर की, उंगली भी आसमान की तरफ, यानी चंद्रकांत कोहली को लौटना होगा मैदान से बाहर। एक और खिलाड़ी कोमर बजट टीम का। आजा भाई, कम से कम हमारी तकदीर तो खुल जाए। लेकिन कईयों को ठेंगा दिखा के जा गई। लाइन में खड़े कितने रहेंगे। चलो नया बल्लेबाज रोहित भोईर, छठे नंबर का खिलाड़ी बीच मैदान में। पहली गेंद जरूर अच्छा संपर्क बना, खिलाड़ी भी था, बाउंड्री लाइन की तरफ एक ही रन बनेगा। चलो ओवर नंबर 3 यहां से समाप्त। टोटल रन यहां से कोम्बड़ बुजे टीम ने बनाए 22 रन। विकेट गिर चुके यहां से मैदान से बाहर, टोटल 4। स्ट्राइक एंड में अभी रोहित रहेंगे। गेंदबाज राज। पहली गेंद लोअर फुल टॉस, सीधे बल्ले से गेंद सीधा जाएगी बाउंड्री से बाहर। एक करारा 6 रन। बदौलत और उन्हीं के सगे संबंधी राज इंगले इस मर्तबा गेंदबाजी के लिए तैयार। सामने सनी कोहली। फुल टॉस गेंद थी, हालांकि दिशा दिखाई है, लेकिन खिलाड़ी है दूर वाली क्षेत्र से, एक रन बनेगा। खराब गेंद थी,
महज गैप में होना चाहिए थी गेंद, सिंगल बना सनी के लिए। सिंगल के साथ टोटल यहां से 24, सबसे कम स्कोर अब तक देखने को मिला। 29 बने, 29 बने। हालांकि अब तक सबसे कम स्कोर है, क्योंकि सवेरे के 17 में 50 के पार चली गई थी सब टीमें। इस मैच में कितने बनेंगे? स्ट्रोक अच्छा, प्रयास भी अच्छा। शायद कुछ वक्त के लिए ऐसा लगा कि गेंद बाउंड्री से बाहर जाएगी, लेकिन नहीं, खिलाड़ी मौजूद था। अच्छा प्रयास, गेंद को रोका, मानो 3 रन यहां से बचाए, 2 रन बचाए, 2 रन बने। 2 रन के साथ टोटल 31 रन बने। सामने बल्लेबाज रहेंगे इस मर्तबा शुभम कोहली, सलामी बल्लेबाज। 2 छक्के तो जरूर मिले और भी दरकरार रहेगी। ये अच्छी गेंद है, गेंदबाजी के तौर पे गेंदबाज राज अच्छी गेंदबाजी कर रही है। मैं इस गेंद के ऊपर 1 ही रन बनेगा। शायद थ्रो अच्छा आया था, अगर थोड़ी सी भी देरी होती तो भी बल्लेबाज को लौटना पड़ता था। ये अच्छी सटीक थ्रो थी। 1 रन बना, टोटल यहां से रन बने 32 रन। गेंदें बची है इस ओवर की 1 रन, 1 गेंद बची। शायद लाइन देखना चाहते थे बल्लेबाज, लेकिन अंपायर ने यहां से बताया कि भाई ये गेंद अच्छी है, यानी ओवर नंबर 4 यहां से समाप्त। टोटल रन बने यहां से 32 रन। सो मच। राम के ऊपर पहली गेंद के ऊपर छक्का दागा बल्लेबाज यहां से शुभम कोहली ने। इनके इनिंग का ये तीसरा छक्का, और तीनों भी छक्के ये तीनों ओवर की पहली गेंद के ऊपर आए। ये देखिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, यहां से खिलाड़ी जरूर है। 1 रन तो बना, दूसरे की कोशिश, रन आउट भी हो सकते, लेकिन ये अच्छी कॉलिंग थी। यहां से सनी ने अच्छा कॉल दिया कि भाई नहीं, यहां से एक और विकेट जाना टीम के लिए हित में नहीं होगा, क्योंकि अभी भी 4 गेंदें बचे तो आपको स्ट्राइक जरूर मिलेगी। अगर अगली गेंद के ऊपर सिंगल बना तो जरूर बची हुई 3 गेंदों को आपको खेलने का मौका मिलेगा। राम पवार, ये देखिए सिंगल तो आसानी से बन जाएगा, और ये अच्छी कोशिश। यहां से अच्छा प्रयास होना भी चाहिए, क्योंकि पिछली गेंद के ऊपर शायद रन आउट भी हो सकते थे, लेकिन बल्लेबाज सनी ने बताया कि नहीं भाई, हम अगली गेंद के ऊपर सिंगल बनाएंगे, बाद में आपको 3 गेंदें मिलेगी, तो उनमें कोशिश कीजिए, 1-2 बड़े हिट होने चाहिए। टोटल रन यहां से बने 40 रन। 40 बने तो 3 में अगर 10 भी बन जाएंगे तो 50 हो जाएंगे, यानी अच्छा स्कोर होगा, फाइटिंग अच्छी होगी। गेंदबाज राम पवार गेंदबाज के लिए तैयार। स्विच इट, दूसरी मर्तबा इस मैच में कोशिश की बल्लेबाज ने, और 2 छक्के दाग दिए।
पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या 13. 34 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. चला सुरुवात करा प्लीज. जास्त वेळ आपण घेऊ नका. 20 मिनिटांची वेळ आहे तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. बॉलर तयार. कॅप्टन स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटमध्ये संपर्क नाही. इथून डॉट. चांगली बॉलिंग सध्या तरी टीमसाठी आपल्या करत असताना मनोज भगतला आपण पाहतोय आणि 47 धावाचा पाठलाग करत असताना फार जास्त धोका पत्करू इच्छित नाहीयेत ते म्हणजे वडगड टीमचे खेळाडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला थर्डमॅनकडे. फिल्डरला हुलकावणी देत सिंगल. एक धाव मिळते. लेग बाईसचा इशारा येतोय शैलेश चव्हाण सरांकडून. एक्स्ट्रा एक धाव मिळते टीमला आणि टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली 14. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज भगत आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी रोहित पाटील आणि गोपाळ जाधव हे मात्र मैदानावरती तळ ठोकून उभे आहेत सध्या. मोठी जुई टीमचे कॅप्टन आलेले आहेत. डेरवली टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यावं. तर हे षटक संपल्यानंतर सन्माननीय विनायकजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बॉल हवेमध्ये आणि इथून मात्र काय कॅच पकडली आहे. सुपर. बरंचसं अंतर कापून हा खेळाडू पुढे आला होता आणि या अंतराला मात्र गवसणी घालत असताना चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला तेजसने. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय तो म्हणजे टीम श्रेया स्वराज 11 वडगड टीमला. डेरवली संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन तुमचा जो पण असेल तो तुमच्याकडे लगेचच आपण स्वीकार करून त्याचं पालन करायचे. आमदार चषक 2024 ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतो. उसारली खुर्द गावची ही स्पर्धा आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब, जयवंतजी भगत साहेब, संजयजी भगत साहेब, भारतीय जनता पार्टी उसारली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. स्पर्धेमध्ये एक रेफ्रिजरेटर सध्या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी दिसतोय. कारण सध्या सर्वत्र उन्हाचे तडाखे आहेत. उन्हाळा सध्या सुरू आहे. प्रचंड गरमी या वातावरणामध्ये तयार झाली आहे. त्यामुळे आयोजकांचा एक योग्य निर्णय मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर या ठिकाणी पाहायला मिळेल. शॉट ऑन पुल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल येतो मागे. एक टप्प्याचा सहारा घेत बॉल चाललाय सीमा पार आणि येतोय चौकार.
47चं टार्गेट, येणारे 18 बॉल. आणि आता मॅच जिंकण्यासाठी सोपं समीकरण सध्या उभं राहिले ते म्हणजे टीम वडघर समोर 21 धावा 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा आल्या. आता पुढची 3 षटकं कोंबडभुजे टीमसाठी भरपूर निर्णायक राहतील. 21ची गरज आहे अजूनही. हाफ ट्रॅकर बॉल अप्पर कट केलाय, बॉल चाललाय मागे, गली पॉइंट मधून वेगाने बॉल फरार, सीमापार चौकार.
मात्र आपलं काम करून टाकलंय. ज्या क्षणाची शुभम वाट पाहत होता तो क्षण शुभमला मिळाला. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट इथे मिळवलेत. आता येणारं समीकरण 12 बॉल 13 धाब्यांची गरज. इथून मात्र एक आणखीन विकेट मिळाली. सलगच्या 2 बॉलवरती शुभमने 2 विकेट मिळवलेत. आपल्या टीमसाठी होप्स वाढवलेत त्याने. आशा मात्र त्याने जागृत केल्यात या संपूर्ण टीमच्या मनामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना पाहायला मिळणारा मनोज भगत, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 13 धावा त्याने खर्च केल्यात. तरीसुद्धा त्याच्यावरती विश्वास आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 13 धावा ऑलरेडी खर्च केल्यात. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13 धावा हे सोपं समीकरण किती आव्हाने घेऊन येईल वडगड टीमसाठी हे पाहणं उत्सुकतेचं राहील. बॉल पकडण्यासाठी सुरू असलेली धडपड आपण पाहतोय. एक एक सिंगल धाव मात्र वाचवण्यामध्ये यश येते ते म्हणजे टीम कोंबडभुजेला. शुभम कोळी मात्र यष्ट्यांच्या मागून मात्र चांगली जबाबदारी हाताळतोय. त्याला माहीत आहे या संपूर्ण टीमची जबाबदारी आपल्यावरती आणि जबाबदारीपूर्ण खेळ जर मी करतोय तर मॅच बनू शकते. फुलटॉस बॉल जागा बनवली आहे मागे जिथे रोहित आहे, परंतु रोहित या बॉलपर्यंत पोहोचण्यास असक्षम राहिलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. चौकार. बॉल होता आणि कमी गतीने टाकलेला बॉल, कदाचित अंदाज या बॉलचा आला नसावा आणि म्हणूनच की काय या मैदानाची साथ सोडून चालला बॅट्समन विशाल. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना टीम वडघरला. विकेट गमावली आणखीन एक टीम वडघरने. चांगली बॉलिंग सध्या करतोय मनोज. आपल्या टीमसाठी एक चौकार आला. 8 पाहिजे. विकेट आतापर्यंत झालेत 5 विकेट्स आतापर्यंत डाऊन आहेत या टीम वडघरचे. हाई बॉल नेट खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे पंचांकडे, परंतु ही अपील उचलून धरली जाणार का हा मोठा प्रश्न आहे सध्या या टीम कोंबडभुजे समोर. नाही, नॉट आउट सेज बाय द अंपायर. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी नाही आहे आणि शुभमचा हा नेहमीचा स्वभाव राहिला. खरं तर आपण पाहत असतो की चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून प्रतिस्पर्ध्यांना कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढायचं हे चांगलं माहीत आहे आणि प्रेम भावना, मैत्री भावना मनामध्ये नेहमीच असते. त्यामुळे अंतिमतः शुभमने सुद्धा ऑनफिल्ड विचारला असावा खेळाडूला की नक्की कट होती का, परंतु स्लॉटमध्ये आलेला बॉल कसा थांबेल. बॉलला पाठवून दिलाय अगदी मुंबई गोवा जाणाऱ्या या रेल्वे ट्रॅकवरती. षटकार.
दोन टप्पा बॉल सीमा पार चौकार आणि सामना जिंकलाय तो म्हणजे श्रेयांश स्वरांश 11 वडघर या टीमने. अभिनंदन आणि हार्ड लक टीम मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मंगेश स्मृती कुंबडभुजे आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. धावा थोड्या कमी पडल्या त्यामुळे धावा तुम्हाला रोखता आल्या नाहीत हे या निमित्ताने मात्र नक्की दिसून येतो. आणखीन 10 ते 12 धावा असत्या तर कदाचित फाईट करता आली असती परंतु जर तर इथून मात्र चालणार नाही आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे जिथे सामनावीर या सामन्यामध्ये श्रेयांश स्वरांश 11 टीमच्या माध्यमातून प्रकाश नाईक ठरला मॅन ऑफ द मॅच. 7 बॉलमध्ये 16 धावांची तुफानी खेळी आणि त्याचबरोबर एका षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. तो ऑलराऊंडर प्रकाश नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय हेमंतजी भगत साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड या ठिकाणी मात्र देऊन सन्मानित करायचा आहे प्रकाश नाईकला. सन्माननीय बोरनाडे साहेब यावा आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून सन्माननीय बोरनाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि हेमंतजी भगत साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर या ठिकाणी देऊया प्रकाश नाईकला. चांगला खेळ त्याचा झाला. 1 षटकामध्ये 2 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यांनी मात्र मिळवल्या आणि त्याचबरोबर एकंदरीत विचार केला तर 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अभिनंदन. तर सामन्याला आपण सुरुवात करूया. डेरवली टीम टॉस जिंकलेला आहात आपण आणि टॉस जिंकत असताना फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. सो मोठी जुई टीमचे खेळाडू तयार राहायचे आपण लगेचच बॅटिंगसाठी. आपण कुठे जाऊ नका, असेच आमच्यासोबत जोडून राहा. आमच्यासोबत जॉईन आहेत आमचे साथी समालोचक लहू फडके सर यांना आपण ऐकूया. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे यानंतर होणारी मॅच कदाचित शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि सुपर 8मध्ये जाणारा कोणता संघ असेल ती या मॅचनंतर आपल्याला स्पष्ट होईल. सध्या ही मॅच असणाऱ्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. थँक्यू.